नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे. मित्रांनो, कोल्हापूर या ठिकाणी 1 जून ते 3 जून 2025 या कालावधीमध्ये स्टेज हिप्नोटिझम नावाचा एक कार्यशाळा आपण घेतोय आणि या कार्यशाळेविषयी थोडक्यात आपण समजून घेऊ. तर ही 3 दिवसांची कार्यशाळा आहे. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी पूर्ण दिवसाची कार्यशाळा आहे. तर यामध्ये काय शिकवलं जातं? तर यामध्ये पहिल्यांदा आपण हिप्नोटिझम म्हणजे काय? हिप्नोटिझमचे वेगवेगळे उपयोग कोणते आहेत? आणि अंतर्मन काय आहे? बाह्यमन काय आहे? आणि हे दोन्ही मन कशा पद्धतीने काम करतात? हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की त्राटक साधना. त्राटक साधना म्हणजे काय? त्राटक साधनेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? बिंदू त्राटक, प्रतिबिंब त्राटक, ज्योती त्राटक, ज्वाला त्राटक, मूर्ती त्राटक आणि हे त्राटक करण्याची वेगवेगळी पद्धत आहे आणि त्यांचे फायदे काय आहेत? हे बिंदू त्राटक करण्याचे फायदे काय आहेत? प्रतिबिंब त्राटक करण्याचे फायदे काय आहेत? हे आपण समजून घेणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे की स्टेज भीती. प्रत्येकाला स्टेज भीती का वाटते? त्याच्या मागचं मानसशास्त्र काय आहे? आणि ही स्टेज भीतीपासून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी आपण आपल्या अंतर्मनामध्ये कशा पद्धतीने प्रोग्रामिंग केलं पाहिजे आणि त्याचबरोबर एक चांगलं वक्ता होण्यासाठी, एक दर्जेदार वक्ता होण्यासाठी आपल्यामध्ये वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी आपण नेमके काय केलं पाहिजे, याविषयी आपण बघणार आहोत. आणि या 3 दिवसाच्या कार्यशाळेनंतर तुम्ही कोणत्याही स्टेजवरती, कोणत्याही विषयावरती अतिशय सहजपणे आणि आत्मविश्वासाने भाषण करू शकता, हे निश्चित आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक गणेशोत्सव, नवरात्र शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम करणार आहे. स्टेजवरती कार्यक्रम करणार आहे आणि हिप्नोटिझमचा कार्यक्रम करत असताना अगदी 60-70 लोकं स्टेजवरती येणार आहेत. तर ते आलेले 60-70 लोकांना 2 ते 3 मिनिटामध्ये हिप्नोटिझम कसं करायचं? त्यांच्यावरती संमोहन कसं करायचं? आणि त्यांना हिप्नोटाईज करून त्यांच्याकडनं वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम कसे करून घ्यायचे. अगदी आपण 3 ते 4 तासांचे कार्यक्रम करणार आहे. तर ह्या कार्यक्रममध्ये उदाहरणार्थ असं, की तुम्ही त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेतलं जे 50-60 लोकं असतात, त्यांना जर तुम्ही सांगितलं, की तुम्ही डान्सर आहात आणि डान्स करा, तर ते खूप छानपैकी डान्स करायला लागतील. तुम्ही गायक आहात आणि गाणे म्हणा, गाणे म्हणायला लागतील. मिमिक्री करायला लागतील किंवा एखाद्याचे स्टाईलमध्ये भाषण करा म्हटल्यानंतर भाषण करायला लागतील किंवा तुम्ही कुत्री आहात भुंका म्हटल्यानंतर भुंकायला लागतील. भिकारी आहे, भीक मागा म्हटलं तर भीक मागायला लागतात. तुम्ही सैनिक आहे, फायरिंग करा म्हटल्यानंतर फायरिंग करायला लागतात किंवा त्यांच्या हातामध्ये 5-6 मिरच्या देऊन, हिरव्या मिरच्या देऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं, की गोड बर्फी आहे, तुम्ही खावा, तर ते हिरव्या मिरच्यासुद्धा अतिशय आनंदाने खातात किंवा त्यांना तुम्ही कितीही गुदगुल्या केला, तर गुदगुल्या जाणवत नाही किंवा त्यांचा हात बधीर करा आणि हात बधीर करून त्यांना सांगा, की "बाबा तुझ्या हातामध्ये जरासुद्धा सेन्सेशन जाणवणार नाही." आणि त्यावेळी तुम्ही 10-15 सुया टोचा हातामध्ये, तरीसुद्धा त्यांना अजिबात जाणवत नाही किंवा त्यांचं शरीर कडक करा आणि 2 खुर्च्यांच्या मध्ये ती शरीर ठेवा आणि त्या शरीरावरती अगदी त्या माणसाच्या 3 पट वजनाइतकं माणसाला त्याच्या पोटावरती उभे करा. तरीसुद्धा तो माणूस वाकत नाही. अशा पद्धतीने कमीत कमी 60-70 वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आपण करणार आहे आणि ते कसं करायचं, हे आपण त्या कार्यशाळेमध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर स्टेजवरती जे आलेले लोकं असतात, तर त्यांना एका क्षणामध्ये संमोहित कसं करायचं.
ज्याला आपण इन्स्टंट हिप्नोटिझम म्हणतो. तर माझ्या डोळ्यात बघ आणि झोप, असं आपण एका मिनिटामध्ये, एका क्षणामध्ये संमोहित करण्याचे जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, ते आपण टेक्निक शिकणार आहे. किंवा प्रेक्षकांच्या मध्ये लोकं बसलेले आहे आणि तुम्ही स्टेजवरती उभे आहे आणि स्टेजवर उभा राहून तुम्ही प्रेक्षकातल्या लोकांना सुद्धा संमोहित करू शकता आणि त्यांना सुद्धा तिथं प्रेक्षकामध्येच डान्स करायला लावू शकता. तर हे एका क्षणामध्ये प्रेक्षकमधल्या लोकांना किंवा स्टेजवरच्या लोकांना हिप्नोटिझम कसं करायचं, हे आपण इथं बघणार आहे. आणि त्याबरोबर आपण स्टेजवरती जे माणसं आलेली असतात, विद्यार्थी जे आलेले असतात, लोकं जे आलेले असतात, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. समजा मानसिक ताण, तणाव, भीती, चिंता असे काही विकार आहेत किंवा व्यसन आहे, दारू, सिगारेट, तंबाखू किंवा शाळा कॉलेजची मुलं आहेत, एकाग्रता होत नाही, लक्षात राहत नाही, अभ्यास करावासं वाटत नाही, परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडतात. तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा लोकांना त्यांच्या मानसिक विकारापासून मुक्त होण्यासाठी, त्यांच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी किंवा त्यांच्या शैक्षणिक समस्यापासून मुक्त होण्यासाठी आपण शेवटी काही सूचना देतो. माइंड प्रोग्रामिंग म्हणतात त्याला. त्यांच्या अंतर्मनामध्ये आपण सूचना दिल्यानंतर ते कायमस्वरूपी त्यांच्या सगळ्या समस्यापासून मुक्त होतात. तर हे माइंड प्रोग्रामिंग कसं करायचं? ह्याच्या मागचं शास्त्र, कला हे सगळं आपण शिकणार आहे. आणि त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी 3-4 तासानंतर तर ही जी काही स्टेजवरती संमोहित झालेले 60-70 लोकं जे असतील, तर त्यांना व्यवस्थितपणे जागे कसे करायचे, तर हे जागे करण्याची जी काही कला आहे, शास्त्र आहे, हे आपण त्या वर्कशॉपमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, स्टेज हिप्नोटिझम प्रोग्राम म्हणजे जसं सिनेमा, नाटक, सर्कस हां, किंवा एखादा तमाशा आहे, एखादा मिमिक्रीचा कार्यक्रम आहे, ऑर्केस्ट्रा आहे, कीर्तन आहे. अशाच पद्धतीने एक अत्यंत उत्कृष्ट दर्जेदार आणि करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आज लोकं सगळीकडेच हे कार्यक्रम अरेंज करतात. गणेशोत्सवमध्ये, नवरात्रमध्ये, शाळा कॉलेजमध्ये हे सगळीकडे कार्यक्रम हे चालू असतात. तर हे कोणीही शिकू शकतो. अतिशय आरामशीर शिकू शकतो आणि एकदा तुम्ही हे कार्यक्रम शिकल्यानंतर तुम्ही आयुष्यभर हिप्नोटिझमचे कार्यक्रम करू शकता. आणि यासाठी आम्ही एकतर प्रशिक्षण व्यवस्थितपणे देतो. त्यानंतर सगळ्यांना अल्फा अवस्थेमध्ये नेऊन तुमच्या अंतर्मनामध्ये आम्ही सूचना देतो. पूर्ण आयुष्यभर तुम्ही एक उत्कृष्ट हिप्नोटिस्ट म्हणून कशा पद्धतीने काम करू शकता, यासाठी आपण एक चांगलं माइंड प्रोग्रामिंग तुमच्यामध्ये करणार आहे. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही स्टेजवरती हिप्नोटिझम करतात किंवा मानसिक पेशंटवरती उपचार करतात, याच्यातलं जवळपास 90% विद्यार्थी हे माझे विद्यार्थी आहेत. 90% हिप्नोटिस्ट हे माझे विद्यार्थी आहेत. अगदी गोवापासून तुम्ही नागपूरपर्यंत जरी गेला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जे हिप्नोटिझम करणारे लोकं आहेत, तर याच्यातलं 90% हिप्नोटिस्ट हे माझे विद्यार्थी आहेत. कारण मी 2000 सालापासून ही कार्यशाळा मी घेतो आणि हजारो लोकांना आजपर्यंत मी प्रशिक्षण दिलेलं आहे. मग हिप्नोटिझम शिकल्यानंतर फायदा काय? तुमचं याच्यामध्ये काय फायदा होणार आहे? तर मित्रांनो, मागास सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव, नवरात्र किंवा शाळा कॉलेजमध्ये किंवा इतर कुठलं एखादं फंक्शन आहे, बर्थडे पार्टी आहे किंवा राजकारणाचा एखादा कार्यक्रम आहे किंवा आणि असं काही असू दे किंवा शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करू शकता. आणि ह्या कार्यक्रमच्या माध्यमातून तुम्ही 5,000, 7,000, 11,000, 21,000 अशा पद्धतीने तुम्ही मानधन मिळवू शकता. अगदी मी तुम्हाला सांगतो, की गणेशोत्सवच्या 11च्या 11 दिवस तुम्ही कार्यक्रम करू शकता. नवरात्राचे 9चे 9 दिवस कार्यक्रम करू शकता आणि इतर वेळी शाळा कॉलेजच्या मध्ये किंवा गॅदरिंगमध्ये कार्यक्रम करू शकता किंवा तुम्ही तिकिटावरती सुद्धा
अगदी ₹100, ₹150, ₹250 असं तिकीट लावून सुद्धा मोठमोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम करू शकता आणि याच्यातनं एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो पैसा आपण म्हणतो, ते पैसा तुम्ही मिळवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही एकदा स्टेजवरती प्रोग्राम केल्यानंतर, तर तुमच्यामध्ये जे व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामध्ये प्रचंड बदल होणार आहे. तुम्ही स्टेजवर कार्यक्रम करण्यापूर्वीची व्यक्ती आणि एकदा स्टेजवरती कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतरचं तुमचं व्यक्तिमत्व जे आहे, ह्यामध्ये प्रचंड बदल होणार आहे. तुम्हाला लोकं रिस्पेक्ट द्यायला लागतात, मान-सन्मान द्यायला लागतात. तुम्हाला लोकं घाबरायला लागतात. अगदी तुमचे जे शत्रू आपण म्हणतो, शत्रूसुद्धा रिस्पेक्ट द्यायला लागतात. कारण नसताना तुमच्या नादी कुणी लागणार नाही. तर अशा पद्धतीचं पैसा, मान, सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे सगळं काही आपल्याला आयुष्यभर मिळत राहतो. हा माणूस हिप्नोटिस्ट आहे, एकदा लोकांना समजलं, तर लोकं तुम्हाला खूप रिस्पेक्ट द्यायला लागतात. म्हणून पैसा आणि रिस्पेक्ट ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्यातनं आपल्याला मिळतात. तर यासाठी फी किती आहे? तर फी आहे ₹17,000. जर तुम्ही 2 हप्त्यामध्ये जर भरला, तर ₹17,000 आणि 10 मेच्या आधी जर तुम्ही ॲडमिशन घेतला, पूर्ण रक्कम भरून, तर त्यावेळी ₹13,000 फी असेल. ₹17,000 किंवा ₹13,000 मित्रांनो, ही जास्त फी नाही आहे. कारण का? तर 1 किंवा 2च कार्यक्रममध्ये तुम्हाला ही फी तुम्हाला परत मिळणार आहे. मी 2000 साली ज्यांना स्टेज हिप्नोटिझम शिकवलेलं आहे, आज ती लोकं 21,000, 51,000 असे मानधन घेऊन ते मोठमोठे कार्यक्रम करतात आणि त्यांना फक्त मी ₹2,500 मध्ये शिकवलेलं आहे आणि आज ते शेकडो प्रोग्राम केलेला आहे. तसं एकदा तुम्ही माझ्याकडनं ही फी भरून प्रशिक्षण घेतला, तर 1 किंवा 2च कार्यक्रममध्ये हे तुमची फी तुम्हाला परत मिळणार आहे आणि पुढं आयुष्यभर तुम्ही कार्यक्रम करत राहणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्ही 2 हप्त्यामध्ये भरला तर ₹17,000 असेल आणि 10 मेच्या आधी जर ॲडमिशन घेतला पूर्ण रक्कम भरून, तर ₹13,000 फी असेल. तर यामध्ये तुम्हाला काय-काय साहित्य दिलं जाणार आहे? तर एक तर तुम्हाला स्टेज हिप्नोटिझमची नोट्स दिल्या जातील. त्याच्यानंतर 50 ते 60 व्हिडिओज दिले जातील. जे आपण ट्रेनिंग घेतो त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला दिले जातील आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ट्रान्स म्युझिक. काही म्युझिक्स आम्ही स्पेशली मागवलेलं आहे अमेरिकेवरून. आत्ता अलीकडे इंटरनेट वगैरे आलेले आहेत. परंतु त्याच्यापूर्वी आम्ही अमेरिकेवरून काही स्पेशल ट्रान्स म्युझिक मागवलेलं आहे आणि त्या म्युझिक जरी तुम्ही लावला स्टेजवरती, तरी लोकं संमोहित होतात. तर असे काही म्युझिक्स तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर तुमच्यासाठी माइंड प्रोग्रामिंग ऑडिओ दिलं जाईल. एक आयुष्यभर तुम्ही एक चांगला हिप्नोटिस्ट म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही हिप्नोटिझमच्या माध्यमातून भरपूर मान, सन्मान, पैसा मिळवायला पाहिजे. ह्याच्यासाठी एक प्रोग्रामिंगचं ऑडिओ दिलं जाईल. बॅकग्राऊंड म्युझिक्स दिले जातील, बॅकग्राऊंड साउंड्स दिले जातील आणि त्राटक प्रॅक्टिस करायला स्पायरल दिल्या जातील आणि त्याचबरोबर की 2 वेळा चहा, नाश्ता आणि सकाळचं जेवण हे या फीमध्ये असेल आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट. अशा पद्धतीने हे सगळं मटेरियल तुम्हाला दिलं जाईल आणि यासाठी मॅक्सिमम जे स्टुडंट आपण घेतो, ते 20 स्टुडंट घेतो. 20 पेक्षा जास्त घेत नाही. कारण प्रत्येकाचं वैयक्तिक आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे आणि वर्षातून एकदाच आपली कार्यशाळा असणार. फक्त मेमध्ये आपण ही कार्यशाळा घेत असतो. अगदी क्वचित वेळ मिळाला तर दिवाळी सुट्टीत एखादा होतो. तर जास्तीत जास्त करून वर्षातून 1 किंवा 2 वेळा आपली कार्यशाळा होत असतात. तर ज्यांना ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तर ती लोकं भाग घेऊ शकतात. तर त्यांच्यासाठी Google पे नंबर आहे 9322493767 9322493767
ही Google पे नंबर आहे. याच Google पे नंबरवरती तुम्ही फी पे करू शकता. त्याचं स्क्रीनशॉट जे आहे, तर ते मला पाठवायचं आहे. माझा नंबर आहे 897975755099 89 75 75 50 99 याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला त्या ग्रुपवरती ॲड केलं जातील आणि मला जे कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल, तर तुम्ही याच नंबरवरती बोलायचं आहे 89 75 75 50 99 वरती. आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, आमचे मागचे वर्कशॉप्स, त्या विद्यार्थ्यांचे मनोगत, माझे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज हे सगळं जर बघायचं असेल, तर तुम्ही YouTubeवरती जाऊ शकता. YouTubeवरती जाऊन फक्त खानापुरे हिप्नॉटिझम असं तुम्ही टाइप करा. तुम्हाला शेकडो व्हिडिओज, माझे विद्यार्थ्यांचे मनोगत, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. तर 10 मे पूर्वी जर तुम्ही फी भरला, तर तुम्हाला ₹13,000 भरावं लागेल आणि 10 मे नंतर जर तुम्ही फी भरला, तर ₹17,000 तुम्हाला भरावं लागेल. आणि Google पेचा नंबर पुन्हा एकदा मी सांगतो, 93 22 49 37 आणि 67 3767. ओके. धन्यवाद. थँक यू. गॉड ब्लेस यू.